नमस्कार, आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल। आवाज सर्वसामान्य जनतेचा। इजनीकरांचे पुन्हा एकदा गुरुवारला हिवरा येथे रास्ता रोको, जिल्हा अधिकाऱ्यांना दिले निवेदन। इजनी येथे रस्त्याचे भूमिपूजन होऊनही अद्यापही रस्त्याचे कामाला सुरुवात न झाल्यामुळे आता पावसाळ्याला सुरुवात होत आहे। त्यामुळे इजनी येथील आम्ही नागरिकाला जाण्या येण्याकरता खूप त्रास सहन करावा लागत आहे, कारण रस्त्याने 1 फूटसुद्धा रस्ता चांगला नाही। सर्व रस्त्यांनी गड्डे पडले आहे। पूर्ण रस्ता चाळणी झाला आहे। ठेकेदारांनी रस्त्याच्या माती रस्त्यावर येत आहे, त्यामुळे गाडी तर दूर पैदल चालणे सुद्धा शक्य नाही। इजनी हे गाव किमान 5,500 लोकसंख्येचे असून इथले सर्व शेतकरी, विद्यार्थी, किराणा साहित्य, सर्व जीवनावश्यक वस्तू हिवरा येथे गेल्याशिवाय मिळत नाही। आता नुकतीच शेतकऱ्याची पेरणी तोंडावर आली असून त्यांना बियाणेकरिता ट्रॅक्टरला डिझेल गावाबाहेर गेल्याशिवाय मिळत नाही व तसेच एखादा इमर्जन्सी पेशंट असल्यास त्या रस्त्याने नेतास त्याची रस्त्याने दुर्घटना होऊ शकते। लहान मोठे विद्यार्थी ऑटो व स्कूल बसच्या साहाय्याने गावाबाहेर शिक्षण घेण्याकरिता गावाबाहेर पडावं लागते, परंतु रस्त्याची दुरावस्था बघून या गोष्टी आता शक्य नाही। आम्हाला डांबरीकरण पावसाळा उघडल्यानंतर केला तरी चालेल, पण पाणी पडण्या अगोदर आम्हाला खडीकरण तात्काळ करून घेणे गरजेचे आहे। परंतु बेजबाबदार ठेकेदार गावची थट्टा करीत आहेत। आमच्या गावचा धिक्कार व गावावर अन्याय केल्याचे चित्र स्पष्ट दिसून येते। इजनी येथे एकच मुख्य रस्ता असल्यामुळे इजनी अजून हे गाव फार अडचणीत येत आहे। यापूर्वी जेव्हा रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते, तेव्हा आम्हाला लेखी 2च दिवसात रस्त्याचे काम चालू करून देऊ असे आश्वासन दिले होते, परंतु 4 ते 5 महिन्याचा कालावधी उलटूनही अद्यापही सदर ठेकेदारांनी कामाला सुरुवात केली नाही। वर्क ऑर्डरनुसार कामाचा कालावधी 18 महिन्याचा आहे, परंतु इजनी गावची जनसंख्या 5,500 गावची असून जाण्या येण्याकरिता हा एकमेव रस्ता असल्यामुळे कुठेतरी नियम बाजूला ठेवून आम्हाला 2 दिवसात खडीकरणाचे काम चालू करून देण्यात यावे। आणि जर हा रस्ता चालू होत नसेल तर शासनाच्या स्तरावरून आम्हाला गावात डॉक्टर, शेतकऱ्यांची खते, बियाणे, मुलासाठी शिक्षण, सर्व गावात लागणारे सर्व मूलभूत गरजा गावातच पूर्ण करून देण्यात यावा। कारण हजारो हेक्टर शेती आहे, हजारो विद्यार्थी आहेत, रुग्णही त्या रस्त्याने जाऊ शकत नाहीत। तेव्हा साहेब, एक तर 4 महिने आम्हाला आमच्या गरजा पूर्ण करा, नाहीतर रस्त्याचे काम चालू करून द्या। अन्यथा आम्ही लहान मोठे, महिला, वृद्ध सर्वजण मिळून गुरुवार दिनांक 13/7/2024 ला ठीक 11 वाजता हिवरा या ठिकाणी नागपूर तुळजापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। जोपर्यंत आमच्या गरजा पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही कोणीही रस्त्यावरून उठणार नाही, याची नोंद घ्यावी। या पद्धतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब कार्यालय यवतमाळ यांच्या सेवेशी अर्ज सादर केला आहे। त्यावेळी तुकाराम उमरे, बिरसा ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष महागाव, बिपिन पवार, शंकर रामजी पवार, सुरेश राठोड, सुरेश शेंडगे, पंडित राजेंद्र धुताड, आसोले, नवीन राठोड, अरविंद पवार, मारुती शिंदे, प्रदीप पाचकोरे, वैभव जाधव, अविनाश जाधव, मारुती शिंदे, प्रदीप पाचकोरे, वैभव जाधव, अविनाश जाधव अशी अनेक गावकरी मंडळी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली होती। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी तुकाराम उमरे, तालुका महागाव तालुका प्रतिनिधी। इजनी ग्रामस्थ आमचा हिवरा इजनी रस्त्याची रस्ते दळवणं एक असल्यामुळे, आम्हाला एकमेव रस्ता असल्यामुळे या रस्त्याची खूप आवश्यकता आहे। कारण आता पावसाळा सुरुवात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आमच्या मुलांच्या शिक्षणाकरिता व शेतकऱ्यांच्या बियाण्याकरिता व इतर रुग्ण आणि इतर बाबीकरिता हा एकमेव रस्ता असल्यामुळे आम्हाला या रस्त्याची फार महत्त्वाची गरज आहे। सध्या डांबरीकरण जरी नाही झाले तरी आम्हाला खडीकरणाची तरी आवश्यकता आहे। तरी तात्काळ आम्हाला रस्ता 2-3 दिवसाच्या आत चालू करून देण्यात यावा, अन्यथा नाही तर आम्ही 13 तारखेला
हिवरा येथे रास्ता रोको आंदोलन करत आहे याची साहेबांनी नोंद घ्यावी.